हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असणार. तर आज सकाळची सुरुवातीला मस्त अशी छान आहे ना चहाने करायची ठरवली होती, पण चहा माझा राहूनच गेला आणि त्याआधी ना मला वेदाचा टिफिन बनवायचा होता, म्हणून मग वेदाचा आधी टिफिन बनवून घेतला. आणि तिचा टिफिन बनवून झाल्यावरती ना मस्तपैकी ना इडल्याचं पण दळून ठेवायचं होतं, तर ते दळून ठेवलं. आणि नंतर दिवसभरात जे काही कामे होती ना ती सगळी मी केलेली आहेत. आणि मी काय काय केले ना हे पाहण्यासाठी आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर सकाळच्या गडबडीमध्ये ना माझा चहा राहिलेला होता, तर तो चहा आहे ना मी नंतर ठेवला आणि मस्तपैकी ना चहा घेतला. चहा घेतल्यावरती ना वेदासाठी मस्त आहे ना असं छान हळदीचं दूध बनवलं होतं, कारण तिला जरा आहे ना सर्दी खोकला पण होता, म्हणून मग तिच्यासाठी छान अशी तुळशीची पानं वगैरे घालून आहे ना छान हळदीचं दूध बनवलं होतं. आणि तिला आहे ना हा काचेचा ग्लास आणल्यापासून ना दूध प्यायला जरा मज्जा वाटते, नाहीतर ती काय दूध पित नव्हती कधी. पण आजीने हा ग्लास आणल्यामुळे ना ती छान दुधाला अशी ना म्हणजे मागते डायरेक्ट स्वतः तोंडाने असे की मला दे म्हणून मम्मी प्यायला. म्हणून मग छान असं तिला आहे ना दूध बनवलं होतं. आणि दूध बनवलं होतं आणि दूध पिता पिता बघा आमचं लग्न आहे ना अगदी तिचं पाठ झालं असेल, कारण ती बाकीचं टी व्हीला काही पाहत नाही, परंतु आमचं लग्न आहे ना कंटिन्यू टी व्हीला चालूच असतं. पण ते एक बरं आहे की कार्टून वगैरे पाहण्यापेक्षा आहे ना ती आमचं लग्न पाहते सारखं. नंतर आहे ना छान असं दूध वगैरे घेतलं आणि नंतर शाळेत जाण्याआधी बघा दप्पा वेदाला पकडलं. ये तर शाळेत जाण्याआधी ना तिला माझ्यासोबत आहे ना लपाछपी खेळायची होती, म्हणून छान अशी लपाछपी थोड्या वेळ खेळलो. आणि ते सगळं खेळून झाल्यावरती ना तिची ना मस्ती चाललेलीच होती, कारण तिला ना शाळेला टाईम होत होता, परंतु तिला लपाछपी खेळायचीच होती माझ्यासोबत. म्हणून आम्ही दोघे मिळून थोड्या वेळेला लपाछपी खेळलो. आणि नंतर आहे ना मग आम्ही आलो होतो किचनमध्ये. तर किचनमध्ये येऊन छान आहे ना तिचा टिफिन पॅक केला. तिच्या टिफिनसाठी आज मी छान अशी ना मस्त आहे ना चपाती आणि भेंडीची भाजी बनवली होती. नंतर तिला चहा चपाती पण नाश्त्यासाठी भरवली. नंतर आहे ना तिचा टिफिन व्यवस्थित पॅक वगैरे केला आणि नंतर तिचा टिफिन तिच्याकडे देऊन टाकला. टिफिन वगैरे पॅक करून झाला होता, परंतु मॅडम आहे ना बाबांना घेऊन दुकानात गेल्या होत्या, कारण तिला ना खाऊ आणायचा होता. म्हणून मग बाबांसोबत जाऊन ना छान असं मस्त लॉलीपॉप वगैरे घेऊन आली. नंतर ना आम्ही गेलो होतो तिला बसकडे तिकडे सोडवण्यासाठी, पण तेवढ्यात ना आमचे दुसरे बाबा आले होते. आणि बाबा तिकडून आले होते दूध घालायला गावामध्ये, परंतु बाबाने तिला पाहिल्यामुळे मग बाबा तिच्याकडे आले. आणि छान अशा बाबांसोबत आहे ना मस्त तिच्या गप्पा करायचं काम चाललं होतं. आणि शाळा सोडून मॅडमला ना बाबांसोबतच जायचं होतं तिकडं त्यांच्या घरी, कारण तिकडे ती छान प्रकारे राहते. परंतु ना बाबांना म्हटलं नका, आता स्कूलमध्ये जायचं आहे, म्हणून मग तिला ना संध्याकाळी घ्यायला या. म्हणून छान प्रकारे ना मस्त ती बाबांना ना बाय बाय वगैरे केलं. आणि मस्त गप्पा वगैरे मारून झाल्यावरती ना बाबांसोबत छान मग बाबांना तिथून पाठवून दिलं की मी आज आपल्या घरातील साफसफाई करणार आहे. आणि ती साफसफाई मी का करणार आहे ना, तर आम्हाला पडलेलं आहे सुतक, आणि सुतक पडल्यामुळे ना हळूहळू सगळ्या घराची साफसफाई करून घ्यायची आहे. तर आज काही मी एवढी साफसफाई करणार नाही, पण जी काय करणार आहे ना ती मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर आहे ना मला आज काही एवढी साफसफाई करायची नव्हती, परंतु हॉलमध्ये ना आमचं जे काही कपाट आहे ना ते छोटंसं, तर त्याच्यामध्ये ना आमच्या बाबांचे भरपूर पुस्तकं फाईल्स वगैरे आहेत. तर आमचे बाबा आहे ना रिटायर शिक्षक आहेत बरं का. तर त्यांचे ना खूप सारे पुस्तकं असतात, म्हणून मग ते पुस्तकं आहे ना तरी पण हे तुम्हाला दिसत आहेत ते जरा थोडेच आहेत, कारण बाकीचे ना इतके सारे होते की एवढ्या कपाटात सुद्धा मावले नसते. मग ते सगळे पुस्तकं आहे ना असे वरच्या खोलीमध्ये थोडेसे ठेवलेले आहेत. आणि नंतर आहे ना ह्या कप्पामध्ये बरंचसं असं पुस्तकं, तसंच वेदाचं थोड्याशा औषधाच्या बॉटल्स वगैरे ना असं सगळं सामान होतं. तर पहिल्यांदा ना मी सगळी ही पुस्तकं जी आहे ना तर ती खाली काढून घेतली, आणि कपाट जे आहे ना ते असं स्वच्छ असं कापडाने ना छान क्लीन करून घेतलं. तर एवढी काही धूळ नव्हती, कारण घराची ना वरच्यावर मी साफसफाई कायमच करत असते, कारण साफसफाईचा मला प्रचंड नाद आहे. आणि खरं सांगायचं म्हटलं तर वेदापेक्षा सुद्धा माझा घरावर जास्त जीव आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण मला ना साफसफाई प्रचंड आवडते. असं खराब वगैरे मला अजिबात आवडत नाही, म्हणून मी वरच्यावर साफसफाई करतच असते. त्यानंतर आहे ना मी छान अशी सगळी पुस्तक काढली होती, सगळं ना मस्त ते पुसून वगैरे घेतलं. आणि त्यानंतर ते पुस्तकं आहे ना सगळे परत अरेंज करून ठेवले. आणि ते पुस्तकांची अरेंजमेंट वगैरे झाल्यावरती ना हा आमच्या बाबांचाच कप्पा आहे बरं का. पण त्याच्यामध्ये पण सगळ्या ना ह्या पिशव्यांमध्ये त्यांच्या फाईल्स वगैरे शाळेच्या वगैरे जुन्या पुराण्या
जुन्या अशा आहेत त्याच्यामध्ये. तर त्या सगळ्या फाईल्स वगैरे आहेत ना, त्या सगळ्या मी पहिल्यांदा काढून घेतल्या आणि घरामध्ये ना आपण सगळं अरेंज करून ठेवत असतो. परंतु आहे ना, आपल्याला असं अर्जंट काही लागलं ना, तर आपण आहे ना असं काढतो आणि मग ते पाहिजे ते घेतो आणि नंतर सगळं असं अस्ताव्यस्त करून ठेवून देतो. त्याच्यामुळे हे कप्पे ना असे अस्ताव्यस्त होत असतात. पण ते सुद्धा आहे ना, मी सगळं काढून घेतलं, नंतर छान क्लीन वगैरे करून घेतलं आणि हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे माझ्या वेदाचं नाव आहे बरं का. जेव्हा माझी वेदा झाली होती आणि आम्ही जेव्हा पहिल्यांदा आमच्या घरी आलो होतो ना, म्हणजे माहेरून जेव्हा मी इकडे आले होते ना, तर तेव्हा आहे ना वेदाचं असं नावाचं आहे ना ओपनिंग करण्यासाठी आम्ही बनवून आणलं होतं. ते आता तुटलं आहे, पण जोडल्यावरती ते परत नीट होऊ शकतं. तर असं छान नाव होतं ते आणि त्याला वरती अशी चमकी वगैरे होती. पण आता त्याचं थोडंसं जरा खराब झालेलं आहे. पण मी तरी पण ते जपून ठेवलं आहे घरामध्ये. नंतर हा लास्टचा कप्पा जो आहे ना, याच्यामध्ये माझ्या वेदाचेच खेळणे जास्त आहेत आणि हे मशीनचे बॉक्स आहेत. मशीन तर आणल्यात, पण त्यांचा वापर काही जास्त होत नाही. मालिशच्या वगैरे मशीन आणलेल्या आहेत त्यांनी. तर नंतर तो कप्पासुद्धा मी छान असा आवरून घेतला. वेदाचे जे काही खेळणे वगैरे आहेत ना, तर ते पण तिथं थोडेसे अरेंज केले. तसे तर वेदाचे इतके खेळणे आहे, की मी डायरेक्ट एका पेटीमध्ये, मोठ्या डब्यामध्ये असे ते स्टोअर केले आहे आणि बघा क्लिनिंग करून एवढा सगळा कचरा निघाला होता बरं का घरात. आणि हा ड्रॉवर जो दिसतोय ना तुम्हाला, तर हा ड्रॉवर आहे ना, आपण किती पण वेळा आवरा, पण तो आहे ना अस्ताव्यस्त असा होतच असतो. कारण आपण आहे ना टायमाला वस्तू घेतो आणि परत सगळं असं अस्ताव्यस्त ठेवून देतो. तर या कप्प्यामध्ये पण बराचसा कचरा होता, की टॅबलेट वगैरे हे ते इकडचं तिकडचं सगळंच होतं त्याच्यामध्ये कचऱ्यामध्ये. तर ते सगळं आहे ना मी आधी कप्पा आहे ना असा क्लीन करून घेतला सगळा आणि जे काही गरजेचं आहे ना ते सगळं त्याच्यात व्यवस्थित अरेंज करून ठेवलं. अशा प्रकारे माझी साफसफाई झाली. तर ह्या कप्प्याची साफसफाई ना ती माझी करून झालेली आहे आणि मला जरा बाहेर जावं लागलं होतं म्हणून मी कपडे चेंज करून माझं जे काही काम होतं ना तर ते करून आले आहे आणि अशा प्रकारे माझी साफसफाई पण झालेली आहे. तर मंडळी, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल ना तर प्लीज आपल्या चॅनलला ना सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. प्लीज मला सपोर्ट करा. चला भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.